कुकरच्या एका शिट्टीमध्ये तयार होणारा सुगंधी वाटाणे भात करायला अगदी सोपा आहे, झटपट होतो, खाण्यास मस्त लागतो। चला तर मग पाहूया भात कसा बनवायचा। बासमती राईस, 2 ग्लास बासमती राईस घेतला। हिरवा वाटाणा घेतला, वाटाणा सोलून घेऊया। एक वाटी सोललेला हिरवा वाटाणा, फ्रोझन वाटाणा घेतला तरी चालेल। वाटाणा भात तयार करण्यासाठी हिरवा वाटण तयार करू। 4 ते 5 हिरव्या मिरच्या, आले, लसूण, कोथिंबीर, जिरा, थोडंसं पाणी घालून जाडसर वाटण तयार करून घेऊ। वाटण तयार झाले। कांदे घेतले, कांदे आपण उभा कट करून घेऊ। तीन कांदे उभे कट करून घेतले। 2 टोमॅटो बारीक चिरून घेऊ। टोमॅटो कट करून झाला। भातात घालण्यासाठी 3 बटाटे स्वच्छ धुवून घेतले। बटाटे कट करून घेऊ। दोन ग्लास बासमती राईस घेतलेला स्वच्छ धुवून घेऊ। दोन ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतला। कुकर गरम झाला, तेल घालू। तेल गरम झालं, खडे मसाले घालू। लवंग, मिरी, दालचिनी, तेजपत्ता, स्टारफूल, छोटी विलायची, मोठी विलायची, जिरे, कट केलेला कांदा, कांदा तेलात परतून घेऊ। कांदा गुलाबी रंगावर भाजून घेतला। तयार केलेले हिरवे मिरचीचं वाटण घालू। तेलामध्ये परतून घेऊ। एक चमचा तिखट घातले, हळद घातली, गरम मसाला घातला, चवीनुसार मीठ घातले। सर्व मसाले तेलामध्ये परतून घेऊ। चिरलेला टोमॅटो घालू, हिरवा वाटाणा घालू, कट केलेले बटाट्याचे तुकडे घालू। सगळ्या भाज्या मसाल्यामध्ये परतून घेऊ। भाज्या मसाल्यामध्ये परतून घेतला, आता राईस घालू। सर्व व्यवस्थित मिक्स करू। कोमट पाणी आहे, 1.5 ग्लास पाणी ओतले। भाताला उकळी आली, कुकरला झाकण लावून घेऊ। गॅसची फ्लेम लो आहे। कुकरची एक शिट्टी घेतली, गॅस बंद केला। कुकरची वाफ पूर्णपणे निघाली आहे। आता आपण उघडून बघू।
खूपच छान वास सुटला आहे मसाल्यांचा. मोकळा मोकळा सुगंधित वाटाणे भात तयार झाला आहे. कोथिंबीर घालू. वाटाणे भात कोशिंबीर किंवा रायत्यासोबत खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.